आशीर्वाद बालमित्रांनो, आजच्या किलबिल कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून आनंदानं सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आजचा किलबिल फार विशेष. जसा प्रत्येक रविवार तुमच्यासाठी खास आणि किलबिल आवडता, तरीसुद्धा आजचा हा किलबिल एका वेगळ्या अर्थाने विशेष. कारण आज हा बालक दिन विशेष आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत. यहाँ अलग अंदाज है, जैसे छिड़ता कोई साज है, हर काम को टाला करते हैं, ये सपने पाला करते हैं. बालमित्रांनो, आनंदी देश कोणता? ज्या देशात लहान मुलांवर कुठलाही ताण नसतो, मुलं सुदृढ आनंदानं हुंदडणारी बागडणारी असतात, तो देश आनंदी असतो. पण काळ बदलला, मुलं चार भिंतीत कोंडली गेली, शेजार संपला, परस्परांवरचा विश्वासही कमी झाला, शिवाय कुणालाच वेळ नाही. आधी कसं असायचं? मुलांच्या संगोपनात शेजाऱ्यांची मोठी मदत व्हायची, शेजारी मुलं बिनधास्त खात मोठी व्हायची. आता खेळायलाही जागा नाही, मैदानं बागा संपुष्टात आल्या, ना पोहायला तलाव उरला ना नदी. देशी खेळ संपले, पाश्चिमात्य पदार्थानं बाजार भरले, मुलांचं देशी पौष्टिक गावरान मेवा पदार्थ खाणं कमी झालं. त्यातच अन्नाची सकसता संपली, प्रतिकारशक्ती कमी झाली, नवनव्या आजाराची मालिका सुरू असते. स्पर्धा इतकी वाढली की मुलं स्पर्धेचे घोडे झाले. लहान मुलांची मैदानाऐवजी दवाखान्यात गर्दी वाढली. पण सगळंच असं नाही. मुलांना कुस्तीसह देशी खेळ, लेझीम, शिवकालीन शस्त्र याची माहिती देणं, शेतीच्या माहितीसाठी शिवार फेरीसारखे उपक्रम राबवले जातात. विद्येची दारं सदैव उघडी हवीत. मुलांवरचा मानसिक ताण कमी व्हावा म्हणून दप्तर, अभ्यास यावरचा ताण कमी करणं, मुलांचा शाळेत सुरक्षित प्रवास असे उपाय होत आहेत. तुम्ही मुलं भारताचं भविष्य आहात, म्हणून या स्पर्धेमुळं रडायचं नाही, तर हसत जगणं हा देशाचा इतिहास तुम्हाला खुणावतो आहे. तुम्ही बालकं प्रकाशातले तारे आहात, म्हणून तुम्ही अंधार नाकारायचा आहे. सुखावणारे वारे, झुळझुळ वाहणारं पाणी याचा आनंद लुटायचा आहे. उद्याची चिंता सोडून त्या सूर्याच्या स्वच्छ प्रकाशात जीवन उजळवायचं आहे. तेव्हा मुलांनो, मनसोक्त खेळा, हसा, जीवनाचा आनंद घ्या. आधुनिक भारताचे शिल्पकार, लहान मुलांची आवड असणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन, जो बालदिन म्हणून साजरा होतो. त्यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन. आणि तुम्हा बालकांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बालमित्रांनो, बालदिन जरी 14 नोव्हेंबरला साजरा झाला असला तरी आजचा हा 16 नोव्हेंबरचा किलबिल कार्यक्रम बालदिन म्हणून आम्ही तुम्हाला समर्पित करतो आहोत. आणि आजच्या या किलबिल कार्यक्रमात तुमच्यासाठी मोटिवेशनल अशा गोष्टी घेऊन आल्या आहेत अंजली कडलासकर. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन समीर शिरवळकर यांचं. कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे. बालमित्रांनो, आपण नुकताच 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला. तुमच्या शाळेतही खूप छान कार्यक्रम झाले असतील, हो ना? यानिमित्त आजच्या या खास किलबिल कार्यक्रमात तुमची अंजुमावशी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहीतच आहे बालदिन कसा साजरा केला जातो ते आणि का साजरा केला जातो ते.
14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस. त्यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि म्हणून त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात काय, ये दिन आपका है. पण बालदिन म्हणजे नक्की काय? हा दिवस बालकांसाठी म्हणजे तुमच्यासाठी असतो म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? खूप धमाल, मस्ती, अभ्यास नाही करायचा असं का? मला असं वाटत नाही. मला वाटतं आपण बालदिन नक्की कसा साजरा करायचा याचा आज विचार करूया. पण याआधी आपण समजून घेऊया की तुम्हा बालकांचं काय महत्त्व आहे ते. आजची तुम्ही बालके उद्या मोठे झालात की या समाजाचे जबाबदार नागरिक बनणार आहात. त्यामुळे बालदिन हा मुलांचे हक्क, त्यांचे कल्याण यासाठी साजरा करावा, त्याचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे असे मला वाटते. हा दिवस म्हणजे मुलांचं बालपण साजरं करण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा दिवस. म्हणूनच बालदिन म्हणजे अभ्यासाला सुट्टी, गप्पा, गाणी एवढेच नाही बरं. म्हणून आज मी घेऊन आले आहे एक वेगळा कार्यक्रम ज्याचं नाव आहे प्रत्येक मूल खास आहे. प्रत्येक मुलाचा स्वभाव, आवड, शिकण्याच्या पद्धती निरनिराळ्या असतात. काही मुलं आवाजातून ऐकून शिकतात, काही चित्रातून, काही अनुभवातून, तर काही मुलं काहीतरी करून. एक मुलगा आपल्या पेनाने रॉकेटचे चित्र काढतो, पण त्याच रॉकेटचे दुसरी मुलगी मॉडेल बनवते. म्हणून बरं का पालकांनो आणि शिक्षकांनो, पालक आणि शिक्षक म्हणून आपल्याला हे समजून घ्यायला हवं की प्रत्येक मुलात काहीतरी युनिक स्पार्क असतो. आपलं काम म्हणजे त्या स्पार्कला विझवणं नाही, तर उजळवणं आहे. आज आपण बोलूया अशा काही व्यक्तींबद्दल ज्यांनी आपलं वेगळं स्वप्न वास्तवात उतरवलं. बालमित्रांनो, मला माहीत आहे तुम्हालाही स्वप्न पडतात, तुम्हालाही काहीतरी करावंसं वाटतं. पण ती स्वप्न सत्यात येण्यासाठी आपल्याला जे वाटतं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याकरता काही प्रयत्न करावे लागतात. आणि त्यातलाच वेगळा प्रयत्न म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. आता हे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे तरी काय? तर हा असतो काहीसा वेगळा विचार जो सामान्य सरधोपट पद्धतीच्या बाहेरचा असतो. जे 4 लोक करतात त्यांच्यापेक्षा वेगळा असतो, पण तो तुमचा स्वतःचा असतो. त्याचा जर का पाठपुरावा केला तर आपण आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक, काहीतरी नवीन करू शकतो. अशाच काही नवीन विचार केलेल्या आणि आयुष्यामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या काही गोष्टी आपण आज ऐकणार आहोत. आता ऐकूया पहिली गोष्ट, आकाशाला गवसणी. लखनौच्या एका छोट्या शाळेत शिकणारा शुभांशू रोज रात्री आकाशाकडे पाहायचा. चमचमणारे तारे, शांत चंद्र आणि काळोखात हरवलेले आकाश हे त्याचं जग होतं. त्याची आई म्हणायची, इतकं आकाशात सारखं बघून काय होणार आहे रे? तेव्हा तो आईला म्हणायचा, आई बघ तू, एक दिवस मी अंतराळात जाईन. अशीच वर्षे गेली. शुभांशू मोठा झाला, वायुसेनेत भरती झाला. आता तो विमान उडवायचा, पण त्याचं मन मात्र अजूनही ताऱ्यांकडेच असायचं. एक दिवस बातमी आली, भारत आपली मानवी अंतराळ मोहीम सुरू करतोय. शुभांशूच्या डोळ्यात पुन्हा तेच स्वप्न चमकलं. कठीण प्रशिक्षण, दीर्घ दिवस, सतत काम, थकवणारे प्रयोग, पण त्याने हार नाही मानली. तो म्हणायचा, जेव्हा माझे लक्ष्य तारे आहेत तेव्हा थकवा येऊन कसा चालेल? आणि अखेर तो दिवस आला. शुभांशूने अंतराळयानात बसून पृथ्वीला मागे सोडलं. खाली निळा ग्रह, वर अनंत आकाश. त्याचं बालपणाचं स्वप्न आता खरं झालं होतं. तो हसला आणि म्हणाला, आई
मी खरंच अंतराळात पोचलो. हो, बरोबर ओळखलंत बालमित्रांनो. हा शुभांशू म्हणजे तोच अंतराळवीर शुभांशू शुक्ला, जो आपली अंतराळ मोहीम फत्ते करून पृथ्वीवरती परत आला. आणि तो भारतीय आहे याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. तुझे अब ये दिखाना है. रोके तुझको आंधियां या जमीन और आसमां पाएगा जो लक्ष्य है तेरा. लक्ष्य तो हर हाल में पाना है. तर बालमित्रांनो, आपण चिकाटीने प्रयत्न करत राहिलो तर आकाशही आपल्या पावलांखाली येऊ शकतं, हे शुभांशूने आपल्याला दाखवून दिलं. लहानपणी शुभांशू यांना आकाशाकडे पाहून प्रश्न पडायचा, मी तिथे जाऊ शकतो का? त्याच्या या प्रश्नाला अनेकांनी हसून टाळलं असेल, पण त्यांनी तो प्रश्न सोडला नाही. त्याच प्रश्नाने त्यांना प्रथम भारतीय हवाई दलात पायलट बनवलं आणि नंतर अंतराळवीरही. हेच आहे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. पालक आणि श्रोते हो, नीट लक्ष द्या. जेव्हा मुलं आपल्याला काही विचित्र प्रश्न विचारतात तेव्हा असं कोणी विचारतं का, असं आपण त्यांना म्हणतो. पण हेच प्रश्न पुढे जग बदलतात. मुलं जेव्हा काही अनोखं विचारतात, काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण म्हणूया, अरे वा, हे तर नवीन विचारांचं बी आहे. कारण अशा बीजातूनच मोठ्या कल्पना आणि मोठं भविष्य उगवतं. शुभांशू यांचा प्रवास आपल्याला सांगतो, जर आपण मुलांच्या विचारांना पंख दिले तर ते खरंच आकाश गाठतात. हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले. क्या दूरियां क्या फासले, मंजिल लगे आके गले. मित्रांनो, बालदिनाचं खरं महत्त्व हेच आहे. प्रत्येक मुलात एक अनोखं विश्व दडलं आहे. त्या विश्वाला दिशा, आधार आणि विश्वास देणं ही आपली जबाबदारी आहे. चला, या बालदिनी आपण सगळे मिळून म्हणूया, प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक विचार अनोखा आहे आणि जगाला त्या प्रत्येक विचाराची गरज आहे. मुलांनो, तुम्ही चार्ली चॅप्लिनचे चित्रपट पाहिले आहेत का? हसून हसून पोट दुखते ना तुमचे? आता अशाच या विनोदवीराच्या लहानपणीची एक गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे हसवणारा माणूस. एकदा एका छोट्या गावात चार्ली नावाचा मुलगा राहत होता. तो खूप गरीब होता. कधीही पोटभर अन्न मिळायचं नाही. घरचं छप्पर सतत गळायचं. आई आजारी, वडील दारूच्या नशेत हरवलेले. पण चार्लीकडे एक देणगी होती. तो लोकांना हसवू शकायचा. रस्त्यावर, बाजारात, नाट्यगृहाबाहेर, लोकांच्या गर्दीत तो मजेदार चेहरे करायचा, गमतीजमती करायचा. लोक हसत आणि टाळ्या वाजवत. पण त्यांना हे कधीच कळलं नाही की जो त्यांना हसवतो आहे त्याच्या स्वतःच्या डोळ्यात अश्रू आहेत. हळूहळू चार्ली मोठा झाला. त्याने ठरवलं, मी लोकांना फक्त हसवणार नाही, त्यांना विचार करायला लावीन. आणि मग सुरू झाला चार्लीचा प्रवास. आणि तो बनला चार्ली चॅप्लिन, जगभरात प्रसिद्ध असलेला विनोदी कलाकार. त्याचे चित्रपट जरी मूक असले तरी त्यातला संदेश जगभरात पोचला. हास्य म्हणजे जीवनाचं औषध आहे. एकदा एका पत्रकाराने त्याला विचारलं, तू इतक्या लोकांना हसवतोस, पण तू स्वतः आनंदी आहेस का? चार्ली हसला आणि म्हणाला, कधीकधी हसवणाऱ्यालाच कोणीतरी हसवावं लागतं. बरं का मित्रांनो, चार्ली चॅप्लिन आपल्याला शिकवतात, दुःख असलं तरी हसत राहा, कारण हास्य म्हणजे ताकद आहे.
जगाने कितीही रडवलं तरी आपण त्याला हसवून दाखवावं. आपल्या घरच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी चार्ली चॅप्लिन यांनी त्यांना जे येत होतं ते केलं. विनोदी अभिनेता म्हणून काम करताना त्यांनी आपले दुःख आपल्या विनोदी चेहऱ्याखाली लपवून टाकलं आणि अतिशय वेगळा विचार करून आपलं तर आयुष्य आनंदी बनवलंच, पण आपल्याबरोबर इतरांच्याही आयुष्यात आनंद फुलवला. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ. दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ. करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशियाँ, 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 शाबाशियाँ. मुलांनो, आता ऐकूया एका अशा व्यक्तीची गोष्ट जिने वयाच्या फक्त 23व्या वर्षी आपल्या देशाकरिता बलिदान दिले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वीर भगतसिंग होय. तर ऐकूया त्यांच्या लहानपणीची गोष्ट. पंजाबमधील बंगा नावाच्या खेड्यात 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंग यांचा जन्म झाला. त्यावेळी देशावर इंग्रजांचं राज्य होतं. देशभक्ती त्यांच्या घरातच होती. वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे लहानपणापासून भगतसिंग यांच्यावर देशप्रेमाची छाप पडली. लहानपणी ते अतिशय जिज्ञासू आणि हुशार होते. शाळेत शिक्षक जे काही शिकवत त्यात त्यांना लगेच प्रश्न पडायचे. ते नेहमी शिक्षकांना विचारायचे, आपण इंग्रजांच्या अधीन का आहोत? आपला देश स्वतंत्र कधी होणार? एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विचारले, भगतसिंग, तू मोठा झाल्यावर काय होणार? त्यावर लहान भगतसिंग म्हणाला, मी बंदूक घेऊन देश स्वतंत्र करणार. यावर सगळे विद्यार्थी हसले, पण शिक्षकांच्या डोळ्यात मात्र कौतुकाचं पाणी आलं. भगतसिंग लहान होते तेव्हा एकदा घरच्या शेतात माती खणायला सुरुवात केली. आईने विचारले, अरे काय करतोयस? भगतसिंग म्हणाला, आई, मी इथे बंदुकीच्या गोळ्या पेरतोय, म्हणजे त्या उगवून मला शत्रूशी लढायला खूप गोळ्या मिळतील. आई थक्क झाली, पण तिच्या मनात अभिमान दाटला. त्या छोट्या मुलाच्या मनात तेव्हाच देशासाठी काहीतरी करण्याची ठाम इच्छा तयार झाली होती. लहानपणापासून भगतसिंग निर्भय आणि देशभक्त होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत देशप्रेम आणि स्वातंत्र्याची तळमळ दिसायची. आपला देश पारतंत्र्यात असताना आपण आपल्या घरी सुखात राहायचं हे सोडून भगतसिंगांनी देशासाठी बलिदानाचा मार्ग निवडला. अशा प्रकारचे निर्णय घ्यायला खूप धाडस लागतं. भगतसिंग आणि अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे अखेरीस आपला देश स्वतंत्र झाला. त्यांच्या या बलिदानाचा आपण कधीच विसर पडू देऊ शकत नाही. त्या राष्ट्रवीरांच्या हृदयामधले स्वप्न पूर्ण झाले का? त्या राष्ट्रवीरांच्या हृदयामधले स्वप्न पूर्ण झाले का? हो अखंड भारत साद घालतो जनही सुखी झाले का? हो अखंड भारत साद घालतो जनही सुखी झाले का? द्यावया उत्तरे श्वास उरी, हा श्वास उरी अडखळतो.
त्या वया उत्तरे श्वास उरी, हा श्वास उरी अडखळतो. स्वातंत्र्यवीरांचा शब्द पुन्हा, तो शब्द पुन्हा आठवतो. स्वातंत्र्यवीरांचा शब्द पुन्हा, तो शब्द पुन्हा आठवतो. पाहुनी सागरा जीव पुन्हा, हा जीव पुन्हा तळमळतो. स्वातंत्र्यवीरांचा शब्द पुन्हा, तो शब्द पुन्हा आठवतो. मुलांनो, आपल्या आयुष्यात आपण यशस्वी होतो म्हणजे काय होतो याचा विचार जर तुम्ही केलात तर तुम्हाला कळेल, समाजाचं ऋण फेडणं आणि त्यासाठी वेगळा मार्ग निवडणं हेच यशस्वी होणं आहे. भगतसिंगसारखे स्वातंत्र्यसैनिक अजरामर झाले. भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, अजूनही आपण त्यांना विसरलेलो नाही. त्यांच्या कार्यामुळे त्यांचं आयुष्य सार्थकी लागलं. आता आपण ऐकणार आहोत अशा एका व्यक्तीची गोष्ट जिने आपले पूर्ण आयुष्य समाजसेवेचा मार्ग निवडून यशस्वी केले आहे. आणि ही व्यक्ती अगदी आपल्या अकोल्यातलीच आहे. मागच्या वेळेस किलबिल कार्यक्रमात तिने आपल्याला गोष्टी देखील सांगितल्या होत्या. बरोबर ओळखलत बालमित्रांनो, मी मंजू मावशीबद्दलच बोलते आहे. तुमची मंजू मावशी म्हणजे सौ मंजुश्री गोविंद कुलकर्णी ही अकोल्यातच राहणारी असून MA BEd शिकलेली आहे. तिने जर ठरवलं असतं तर चांगल्या प्रकारची नोकरी घेऊन ती आरामात राहू शकली असती. पण तिचे वडील, तिचे बाबा, ती ज्यांना मानते ते साईबाबा आणि ज्यांच्याकडून तिने प्रेरणा घेतली ते बाबा आमटे, अशा 3 बाबांच्या विचारातून, शिकवणीतून तिने आपले काम सुरू केले. ते म्हणजे समाजातील प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे आणि मदतीचे. तर आता ऐकूया मंजू मावशीची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे क्षितिज, एक प्रेरणादायी प्रवास. अकोल्याच्या एका छोट्या गल्लीमध्ये एक साधी हसरी बाई राहत होती, मंजुश्रीताई. तिचा ठाम विश्वास होता की या जगात चांगुलपणा अजूनही जिवंत आहे. जेव्हा आपण जगात, समाजात सगळीकडे लोकांच्या तक्रारी, राग, वाईट बातम्या, हेवे दावे, भांडणं हे पाहत असतो, त्याच वेळेला मंजूताई म्हणते, लोकात चांगुलपणा संपलेला नाही, आपल्याला फक्त तो शोधायचा आहे. तिने मनाशी ठरवलं होतं की मी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करणार. पण काय करावं, कुठून सुरू करावं हे समजत नव्हते. त्याचवेळी मंजूताईची भेट झाली साधनाताई आमटेंशी. साधनाताई या बाबा आमटेंच्या पत्नी. मंजूताईने त्यांना आपला विचार बोलून दाखवला. साधनाताईंनी सांगितलं, तू तुझ्या गावातच एक छोटं आनंदवन उभं कर. ताईच्या मनात विचारांचा दिवा पेटला. ती विचार करू लागली, काहीतरी चांगलं करण्याचा. शोधू लागली. अकोल्यात एके दिवशी तिला एका वाचनालयात ब्रेल लिपी शिकवली जाईल अशी पाटी दिसली. ताईने लगेच नाव नोंदवले. श्री संजय मुळे या दृष्टीहीन गुरूंकडे ताई शिकायला लागली. तिथेच तिला काही दृष्टीहीन विद्यार्थी भेटले. ते म्हणाले, ताई आम्हाला वाचून दाखवाल का? आणि ताई म्हणाली, नक्कीच. इथून ताईचं आयुष्यच बदललं. त्या मुलांना शिकवणं, त्यांच्या गोष्टी ऐकणं, त्यांचं हसणं, बोलणं हेच तिचं जग झालं. हळूहळू त्या मुलांनी विचारले, ताई आमचा अभ्यासही घेत जा ना. आणि मग ताईंचं घरच छोटं शिक्षण केंद्र बनलं. घरातील 3 खोल्यात वर्ग भरू लागले. काही मुलं शिकायला आली, काही राहायलाही आली. कधी पैसे कमी पडले तर ताईंचे मिस्टर हसून म्हणायचे, अगं लोक दारू पिण्यात पैसे उडवतात, आपण या मुलांवरती खर्च करूया. घरून असा आधार, असे प्रोत्साहन मिळाले. समाजातील लोकांची पण मदत झाली. कुणी जागा दिली तर कुणी सामान. कधी किराणा संपला तर एक डॉक्टर साहेब म्हणाले, तुम्ही यादी पाठवा, सामान पोहोचेल. आणि बघता बघता माणुसकीचं जाळं विणलं गेलं. ताईंचं घर आशेचं घर बनलं. तेथील दृष्टीहीन मुलांनी भरपूर शिक्षण घेतलं. कोणी 12वी पदवी घेतली, BEd LLB केलं. काही जण शिक्षक झाले, काही बँकेत कामाला लागले, काही संगीतकार सुद्धा झाले. नागेश नावाचा एक मुलगा तर पूर्ण आंधळा होता, पण त्याला तबला वाजवणं आवडायचं.
तो ते शिकला आणि विशारद ही पदवीसुद्धा मिळवली. आज तोच नागेश महाविद्यालयात संगीत प्राध्यापक आहे आणि बरं का PhD पण करतो आहे. या कार्यासाठी मंजुश्री कुलकर्णी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यावर मंजुश्री ताई म्हणते, मी काही चमत्कार केले नाहीत. मी फक्त माणसांवर विश्वास ठेवला आणि मला असं वाटतं की परमेश्वराने माझ्याकडून हे काम करून घेतले आणि म्हणूनच आजही त्यांच्या केंद्राचं नाव योग्य आहे, क्षितिज. कारण प्रत्येक मुलाला त्याचं स्वतःचं क्षितिज इथे सापडतं. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देव त्यारा हो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. मुलांनो, तुम्हाला वाटेल की आम्ही तर किती लहान आहोत, आम्ही काय काम करू शकतो. तर तुम्हाला करता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची मंजुश्री ताईला मदत होईल. जसे की तुम्ही अंध मुलांना रस्त्यातून जाताना मदत करू शकता, त्यांच्यासाठी पुस्तके वाचून रेकॉर्ड करून देऊ शकता, ज्यामुळे तुमचेही वाचन वाढेल. आणि हो, हे विद्यार्थी जेव्हा परीक्षेचे पेपर सोडवतात ना, तेव्हा त्यांना लेखनिकाची गरज पडते. तुम्ही त्यांचे लेखनिकसुद्धा होऊ शकता आणि त्यांच्यासाठी प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. मुलांनो, आज आपण पाहिले की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे वेगळा विचार केला की आयुष्य किती सुंदर होते ते, आपल्यासाठीही आणि समाजासाठीही. आजच्या या बालदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही प्रेरक गोष्टी आपण ऐकल्या. त्या नक्की लक्षात ठेवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन वेगळा विचार करून आपले आयुष्य सुंदर बनवा. पुन्हा एकदा बालदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया किलबिल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. मग बालमित्रांनो, अंजू मावशींनी सांगितलेल्या गोष्टी कशा वाटल्या? होत्या ना प्रेरणादायक? तर असेच तुम्हीसुद्धा खूप खूप मोठे व्हा. आपल्या देशाचं नाव आणखीन उंच उंच घेऊन जा. तुम्हाला या बालदिनाच्या पुन्हा पुन्हा खूप खूप शुभेच्छा देत आजचा किलबिल कार्यक्रम इथेच संपवित आहोत. आज आपल्याकरता इतक्या सुंदर सुंदर गोष्टी घेऊन आल्या होत्या अंजली कडलासकर. कार्यक्रमाचं निवेदन माझं म्हणजे समीर शिरवळकर यांचं. तर या किलबिल कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.